आता एक मोठी बातमी समोर येते। नवी मुंबईमध्ये कांदा बटाटा मार्केटमध्ये या ठिकाणी वातावरण चांगलंच तापलेलं आहे, त्यामुळे माथाडी कामगार आक्रमक झालेत। आपण पाहतो आताची ही महत्त्वाची बातमी। नवी मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये हे पाणी साचलेलं आहे आणि यामुळे माथाडी कामगार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चला दोन माणसं तिकडे मला ते नका सांगू, तुम्ही चला चला। प्रत्येकाची जबाबदारी आहे। कोणी घरात पाणी पाजायला येत नाही। तुमचे तर कोण आहे हे म्हटले हो मार्केट जबरदस्त काम पुसणार पुसणार। अरे चल म्हणजे चल। कोण आहे कामगार? चला या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊयात। आमचे त्याआधी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आपल्या सोबत फोन लाईन वरून आहे। नरेंद्रजी, आपण पाहतोय नवी मुंबई मार्केटमध्ये या ठिकाणी पाणी प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमक्या मागण्या आहेत माथाडी कामगारांच्या, काय भूमिका आहे तुमची? मार्केट 20 जून पासून म्हणजे गुरुवार पासून आमच्या एपीएमसी मार्केटचं पाणी या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बंद केलेलं आहे। साधारण 4 ते 5 हजार माथाडी कामगार, व्यापारी, ग्राहक, ट्रान्सपोर्टर, हातगाडी कामगार, शेतकरी या कांदा बटाटा मार्केटमध्ये येत असतात आणि म्हणून अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही कारणास्तव या ठिकाणी आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी पाणी बंद करण्यात आलेलं आहे। आता आम्ही सर्व व्यापारी आणि माथाडी कामगार कांदा बटाटा मार्केट बंद करून नवी मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त मला वाटतं शिंदे साहेब आहेत, त्यांची प्रत्यक्षामध्ये भेट घेणार आहोत आणि त्यांनी पाणी ताबडतोब चालू करण्यात यावं हा एकच मुद्दा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी मांडणार आहोत। तरीही तुमची मागणी मान्य झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्ही या ठिकाणी जो आमचा सानपाडे हायवे आहे, जर 1-2 दिवसामध्ये आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही सानपाड्याचा हायवे त्या ठिकाणी अडवू आणि प्रशासनाला त्या ठिकाणी झोपलेलं प्रशासन आहे त्या झोपलेल्या प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी उठवू। नरेंद्रजी, काय नेमकं कारण सांगितलं त्यांनी पाणी कापल्याचं? धोकादायक मार्केट धोकादायक झालेलं आहे असं त्यांचं जरी कारण असलं तरी आमचे व्यापारी प्रतिनिधी हायकोर्टामध्ये गेलेले आहेत। हायकोर्टातून काही सूचना आलेल्या आहेत की त्यांची काही एपीएमसीच्या पुनर्बांधणीविषयी प्रश्न जोपर्यंत मिटत नाहीत, मार्ग निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी पुनर्बांधणी करू नका, पाणी तोडू नका, वीज तोडू नका। नरेंद्रजी, तुमचं सरकारच्या काही प्रतिनिधींशी बोलणं झालं का या संदर्भात? काय झालं? सरकारच्या कोणी प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं का या संदर्भात? 2-3 दिवस झाले आम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला, वाट बघत होतो, कुठलाही प्रतिसाद योग्य आला नाही महानगरपालिकेकडनं। म्हणून सकाळी कामगारांची बैठक घेतली। 5-10 जणांचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन काही फरक पडणार नाही, मार्केट बंद करून आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ, आयुक्तांना जाग येईल, ताबडतोब मंत्रालय लेवलचे काय म्हणतात त्याला लगेच परिस्थिती बदलेल। अगदी नक्कीच नरेंद्रजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता तुम्ही आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय, मात्र आतापर्यंत या सगळ्या माथाडी कामगारांना काय काय हाल सहन करावे लागले या गोष्टीमुळे? परिस्थिती बेकार आहे, आमच्या इथं शौचालय खराब आहे, आमचे कामगार जाऊन त्या कोपऱ्यामध्ये मुतारीमध्ये जातात, मुतारीचा प्रक्रम आहेच, घोटाळा तो तर आहेच, मुतारी नाहीये, त्याला पाणी नाहीये। जर इथं कुणी टीव्ही वाल्यांनी सर्वे केला तर इतकं डेंजरस आहे, पण इथं व्यापारी आणि प्रशासनामध्ये पुनर्बांधणीचा मार्ग न लागल्या निकालीस न आल्यामुळे आमचा कामगार तिथं धोकादायक परिस्थितीमध्ये काम करतोय। कुठेतरी टेकू लावलेलं आहे, कुठेतरी प्लास्टिक हातरलंय, कुठेतरी पत्राचं शेड निर्माण केलंय, पण मार्केट हे धोकादायक आहे, पण मार्ग निघत नसल्यामुळे आम्हाला हे असं करावं लागले। अगदी नक्कीच धन्यवाद नरेंद्र पाटील जी, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतोय मागण्या मान्य न झाल्यास या ठिकाणी उग्र आंदोलन करण्याचा इशारा नरेंद्र पाटलांनी दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन त्यांच्या या मागण्यांची दखल घेतं का ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल।